सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदासाठी होकार असल्याची माहिती समोर येते। नरेश अरोरा हा निरोप घेऊन मुंबईच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत। साम टीव्हीला सूत्रांची ही माहिती आहे। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांनी होकार दिलेला आहे आणि हा निरोप घेऊन नरेश अरोरा मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। आपण थेट जाऊया, आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या सोबत आहेत। रुपाली, आज राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू होत्या, बैठका सुरू होत्या, दुसरीकडे सुनेत्रा पवारांचा होकार आल्याची बातमी समोर येते, काय घडतंय? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव खरं सगळेजण घेत होते। कालपासून ही चर्चा चालू होती। आज देखील दिवसभर मुंबईमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडल्या आणि बारामतीमध्ये आपण जर पाहिलं तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि नरेश अरोरा जे अजित पवार यांच्यासोबत काम करत होते त्यांच्यामध्ये आज महत्त्वाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमध्ये आता सुनेत्रा पवार यांचा एक निरोप घेऊन, महत्त्वाचा निरोप घेऊन नरेश अरोरा जे आहेत ते मुंबईमध्ये येणार आहेत आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना ते भेटणार आहेत। सुनेत्रा पवार यांचा निरोप देण्यासाठी खरं तर ते मुंबईमध्ये येणार असल्याचं आपल्याला कळतं आहे आणि हाच निरोप म्हणजे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होतील आणि त्यासाठी त्यांचा होकार असल्याची प्राथमिक माहिती खरं तर आपल्याला मिळत आहे आणि हाच निरोप ते पक्षाच्या वरिष्ठांना देणार आहेत आणि यासाठी ते मुंबईच्या दिशेने रवाना देखील होणार आहेत। मुंबईमध्ये आज दिवसभर गाठीभेटी झाल्या। राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी खरं तर सुनेत्रा पवार यांच्या नावाचा उल्लेख केला किंवा त्यांच्या नावासाठी त्यांनी पसंती देखील दाखवलेली आहे। मात्र यासाठी सुनेत्रा पवार यांचं निश्चितच रुपाली, आपण बघतो की नरेश अरोरा जे अजित पवारांचे पार्थ पवारांच्या निकटवर्ती आहेत ते सुनेत्रा पवारांचा निरोप घेऊन मुंबईकडे रवाना झालेले आहेत। रुपाली, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।